हो नमस्कार. नमस्कार. काल तुकारामजी मुंडे असं म्हणाले की आंबेगाव तालुक्यामध्ये जी काही दूध भेसळ चालू आहे त्या संदर्भामध्ये मला सगळी अपडेट माहिती मिळालेली आहे आणि 15 दिवसापूर्वी तुम्ही तुकाराम मुंडे यांना भेटून आलात, त्यांना बुके वगैरे दिलात. काय तुम्ही त्यांच्या कानावर घातलं? नाही, दूध भेसळबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, हा निवळ योग्य समजावा. माझी दुसऱ्या विषयासंदर्भात चर्चा झाली होती. आम्हाला जरा पक्ष आणि शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार ठेवायचा होता आंबेगाव तालुक्यामध्ये. तो एक विषय होता आणि मुंडे साहेबांना जी काय माहिती मिळाली ती योग्यच माहिती मिळाली आहे आणि जी काय कारवाई झाली ती योग्यच झालेली आहे आणि पुढेही कारवाई योग्यच होईल. तुमची मागणी काय असेल? मागणी अशी असेल की भेसळखोर जे आहेत ते सर्व प्रकारचे पकडले पाहिजेत आणि सगळ्यात मोठी आता अशी आहे की मी एक पशुखाद्य व्यावसायिक आहे, परंतु मला मार्केटमध्ये असं जाणवतं की एक कलेक्शन करणारा व्यक्ती की ज्याचं एक महिन्यापूर्वी जर 2000 लिटर कलेक्शन होतं ते अचानक 1000 1500वरती का आलं आहे याची सुद्धा सखोल चौकशी व्हावी. आता सुशांत हिंगे जे आहेत ते अशी माहिती मिळते की ते जिल्हा दूध संघाचे संचालक जे आहेत विष्णू काका यांचे पुतणे आहेत आणि विष्णू काका परवा म्हणाले की आमच्या भावकीतले त्यांचा काही संबंध त्याविषयी मला नाही माहिती. पुन्हा अशी माहिती असं मिळते त्याविषयी नाही माहिती मला. कुटुंब आहे नाही, त्याविषयी नाही माहिती मला काही. जर पुतणे असेल तर काकांनी असं बोलणं योग्य नाही, योग्य नाही, पण त्याविषयी मला नाही माहिती काही. तुमच्या गावचे ते गाव निरगुडसर गावचे दिलीप वळसे पाटील आमदार आहेत. वळसे पाटलाकडून काय अपेक्षा या विषयावर? नाही, त्यांनी लक्ष घातलंच पाहिजे. गुन्हेगारांना शासन करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे. लोक असं म्हणतात या सगळ्या प्रकरणाचा आका दिलीप वळसे पाटील आहे. नाही, असं मी नाही म्हणू शकत, कारण मला त्या संदर्भात नाही माहिती. असू शकतात, नाही सांगू शकत. मग अशी देवदत्त निकम म्हणाले या भस्मासुराचा गोवर्धन बुडवला पाहिजे. आता गोवर्धन नावाचे दूध डेअरी पण आहे. निकम यांना नेमकं काय म्हणायचं? नाही, मला त्या शब्दाचा अर्थ नाही कळाला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.